कधी बाहेरच पडू शकणार नाही. देवा, अंधार दूर करायला फक्त एक ज्योत सुद्धा पुरेशी असते, आणि तुझ्या आयुष्यातली ज्योत आहे सई. तिने वेळीच येऊन तुला अंधारातनं बाहेर काढलं, बरोबर ना? You're right. You're right. ऍक्च्युली सही होत्या म्हणून मी ह्या सगळ्यातनं बाहेर पडू शकलो. नाहीतर कदाचित मी आयुष्यभर तिथेच पडून राहिलो असतो, किंवा त्या लोकांनी मला संपवून टाकलं असतं मे बी. देवांश, असं अभद्र बोलायचं नाही हं? तू वर जा आणि आराम कर. डॉक्टर येतील इतके. डॉक्टर येतील, राईट? डॉक्टर येतील, उपचार करतील. हे जे काही अंगावरचे घाव आहेत ते सगळे भरून निघतील. पण या सगळ्यात माझ्या मनावर जे घाव झालेत त्यांचं काय? आता तुम्ही सगळं विसरण्याचा प्रयत्न करा. आपल्या घराकडे, या घरातल्या माणसांकडे बघा ना. आम्ही सगळे आहोत ना तुमच्या सोबत. आय नो. मी तुमच्यासोबत राहिलो तर हळूहळू जे काही घडलंय ते नक्कीच विसरून जाईल. आय नो. पण हे सगळं कोणामुळे घडलंय आणि का घडलंय हे कसं विसरू मी? हे सगळं कोणी केलं हे तुला माहितीये? ऑफकोर्स मला माहिती आहे. आणि जेव्हा तुम्हा सगळ्यांना पण ते नाव कळेल तेव्हा तुम्हाला पण खूप मोठा धक्का बसणार आहे. ब्रो, तू नाव सांग फक्त त्या व्यक्तीचं. त्याला सोडायचं नाही आपण, त्याला पोलिसात देऊ. आई, मी किडनॅप झालो हे कळल्यावर सगळ्यात जास्त त्रास तुलाच झाला असेल ना? ऑब्व्हियसली आपला मुलगा किडनॅप झालाय म्हटल्यावर सगळ्यात जास्त त्रास आईलाच होणार ना. पण जर आईनेच त्याला नाहीसं केलं असेल तर मग तिला त्रास होण्याचं काही कारणच नाही आहे ना. देवांश, तरी काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय. आज माझी ही जी काय अवस्था झाली आहे ना ती या माझ्या आईमुळे झाली आहे. अशी लाडकी आई तिच्यावर मी इतकं प्रेम केलं, तिला इतका मान दिला, याच माझ्या आईने मला किडनॅप केलं होतं. देवा, नाही अरे, ताई असं कधीच वागणार नाही. तुला असं का वाटतंय? तेव्हा अरे, तू कोणावरती संशय घेतोयस? भैरवीवरती. भैरवीने आपल्यासाठी काय काय केलंय हे तू विसरलास? अजिबात विसरलो नाहीये बाबा. माझ्या या आईने माझ्यावर किती उपकार केले आहेत, अजिबात विसरलो नाहीये मी, आणि कधी विसरणार पण नाही. पण याचा अर्थ तिला माझ्या जीवाशी खेळायचा हक्क आहे असं नाही ना होत. सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मॅडमचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. त्या का असं करतील? मला पण असंच वाटायचं की आपल्यावर प्रेम करणारी, आपली काळजी करणारी आई आपल्याबरोबर असं काहीच करू शकत नाही. इनफॅक्ट तेव्हा
तेव्हा जे ऐकू येत होतं, जे दिसत होतं, ते सगळं खोटं आहे असं मी माझ्या मनाला समजवत होतो. पण संशयाचे सगळे धाकेदोरे तुझ्याच जवळ येऊन थांबतायत ग आई. दादा, आत्याने तुला शोधण्यासाठी जे काही करता येईल ना ते सगळं केलं. इनफॅक्ट तिने कमिशनर साहेबांना सुद्धा सांगून ठेवलं होतं. मी जगाला दाखवायसाठी तिला एवढं तर करावंच लागेल ना रे. देवा, देवा काय बोलतोस तू? मी सांगते ना तुला, ताईंच्या डोळ्यात तुझ्याबद्दल फक्त काळजी होती. तुला बघण्यासाठी तळमळत होत्या त्या. हे बघ देवांश, बघ तू काय पाहिलंस, काय ऐकलंस याबद्दल मला काहीही माहिती नाही. पण एक गोष्ट मात्र मी तुला खात्रीनं सांगतो की भैरवी असं कधीच करणार नाही. एक्झॅक्टली. आणि आपल्या याच विश्वासाचा गैरफायदा घेतलाय हिने. असं अजिबात नाहीये सर. तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय. तुमच्या आठवणीत अक्षरशः बेजार झाल्या होत्या ते. आजपर्यंत ना त्यांच्या डोळ्यात मी टिपूसही कधी पाहिलं नव्हतं. पण तुमच्या काळजीत ढसाढसा रडताना त्यांना मी पाहिलंय. हे फोन उचल, तुझा फोन वाजतोय. देवा, ही माझ्या फोनची रिंगटोन नाही. आम्हाला जो फोन माहितीये त्या फोनची रिंगटोन नाहीये. कदाचित दुसऱ्या कुठल्या तरी फोनची रिंगटोन आहे तुझ्या. कुठला दुसरा मोबाईल? तुला माहितीये माझ्याकडे एकच फोन आहे. यु नो दॅट. आम्हाला आतापर्यंत असंच वाटत होतं की तू एकच फोन वापरतेस, पण तसं नाहीये. एक ना, फोन उचल ना. त्या व्यक्तीला कदाचित काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचं असेल. प्लीज फोन उचल.